चेहऱ्यावर वारंवार फोड येणं म्हणजे ॲक्ने ह्याचा त्रास तुम्हाला पण होतो का? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला देणार आहे आरोग्याच्या काही टिप्स. तर आयुर्वेदानुसार ॲक्नेचे वात, पित्त, कफ प्रमाणे 3 वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. जर तुम्हाला बारीक बारीक टोचणारे फोड येत असतील तर तो वातज प्रकारचा ॲक्ने किंवा पिंपल्स आपण त्याला म्हणू शकतो. जर तुम्हाला आग होणारे आणि लाली भरपूर असणारे फोड येत असतील तर तो पित्तज प्रकारचा ॲक्ने असतो. आणि सिस्टिक ॲक्ने ज्याला मॉडर्नमध्ये किंवा ॲलोपॅथीत म्हणतात, की गाठीसारखे मोठे मोठे फोड येतात आणि त्याच्यात भरपूर पस किंवा पू असतो, तर तो कफज प्रकारचा ॲक्ने. तर हे पहिले आयडेंटिफाय करून त्या त्या दोषानुसार आहार काय घ्यायला पाहिजे हे तुम्हाला सहजासहजी आज इंटरनेटवर मिळेल. ते तुम्ही बघून त्याप्रमाणे आहार घ्यायला सुरुवात केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्नेमध्ये मॉइश्चरायझेशन आणि एक्सफोलिएशन म्हणजे जे काय साचून राहिलेली ऑइल्स आहेत ती बाहेर काढणंही तेवढंच महत्त्वाचं असतं आणि चांगलं मॉइश्चरायझेशनही महत्त्वाचं असतं. तर आता तुम्हाला वातज किंवा पित्तज प्रकारचा ॲक्ने असेल तर तुम्ही त्याच्यासाठी चंदनबला लाक्षादी तेल हे चांगल्या प्रकारे वापरू शकता. ह्याच्या अगेन्स्ट कफज ॲक्ने जर असेल तर कुमकुमादी तेल जे खूप पॉप्युलर आहे, ते स्पेशली पिगमेंटेशनसाठी वापरतात, पण कफज ॲक्नेमध्ये पण त्याचा खूप चांगला उपयोग होत असतो. तर ते मॉइश्चरायझेशनसाठी. आणि एक्सफोलिएशन म्हणजे चेहरा साफ करण्यासाठी साबणाऐवजी वातज आणि कफज ॲक्नेसाठी तुम्ही साधं जे आपलं उटणं जे असतं दिवाळीचं ते वापरू शकता. आणि जर पित्तज ॲक्ने असेल, आग खूप होणारा ॲक्ने असेल, तर मंजिष्ठा म्हणून जे चूर्ण मिळतं तर त्याचा वापर तुम्ही चेहरा धुण्यासाठी करू शकता. तर अशाच काही आरोग्याच्या अजून टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.